नवऱ्याचा वाढदिवस म्हटल्यानंतर कुणाकुणाला एक्साइटमेंट असते, मला तर भयानक असते. कारण की मी म्हणजे काय करू आणि काय नाही असं होऊन जातं. तर मंडळी बघा, आजचा व्लॉग खूप भारी आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी मी सकाळी उठून पहिला हेअर वॉश केला. हेअर वॉश करायचं कारण असं आहे की बाप रे, बाहेर जे पाऊस पडतोय ना त्यामुळे कंटिन्यू माझे केस भिजत आहे आणि त्या भिजलेल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ होतोय, बऱ्याच गोष्टी होतात आणि ते प्रत्येक वेळा मला आता क्लीनच करावं लागते. मला कंटाळा येतो अक्षरशः, पण माझ्याकडे ऑप्शन पण तर असं जास्त वेळ घेणार नाहीये. दुपारी व्लॉग चालू केला होता. आज मी पनीरचा फ्राईड राईस करणार आहे, जी रेसिपी माझी आणि ती चुकून माझी रेसिपी झाली. कारण की ना एक गोष्ट माझ्याकडनं चुकली होती, ते पण मी तुम्हाला पुढे सांगते. सर्वात आधी मी पनीर पराठा करून घेणार आहे. की आज मी जो इंस्टाग्रामवरती पोस्ट शेअर केली होती ना, तेव्हा मला खूप सारे कमेंट आले की इन्स्टावर आणि फेसबुक आणि यूट्यूबला पण शॉर्टला कमेंट्स आले की ताई पनीर पराठ्याची रेसिपी सांग. तर मी कांदा घेतलाय आणि पनीर जास्त प्रमाणात घेतलं, 2च पराठे करणार आहे. त्याच्यामध्ये जरासं काळी मिरी पावडर, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलेला आहे. आणि काळे मिरीची पावडर नक्की टाका बरं का, खूप खमंग चव येते त्याने. पाहिजे तर चाट मसाला पण घालू शकताय, पण मी चाट मसाला घातलेला नाही. बाकी आपले बेसिक मसाले, लाल मिरची पावडर, हळद पावडर, भरपूर कोथिंबीर आणि जिरा वगैरे असं छान घालून मस्तपैकी पराठा करा. जसा आलू पराठा करतो तसाच होतो, एकदम छान पराठा होतो. लिटरली इतका टेस्टी लागतो ना. आणि बटर आणि तूप लावा, ठीक आहे, बटर आणि तूप न शेका, खूप टेस्टी आणि खमंग लागतो. आणि दह्याबरोबर खा, टमाटर चटणी बरोबर खा. आता राहिला प्रश्न ह्याचा फ्राईड राईसचा. तर बघा, तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लसण आणि जिरा आणि मिरची हे थोडंसं आचरवाचर कचर पिसून घेतलेलं आणि तेल फोडणीला टाकलं आणि भरपूर कांदा टाकलेला आहे. त्यानंतर फ्राईड राईससाठी आपल्याला जे काही लागतं, बीन्स म्हणा, कॅप्सिकम म्हणा, हे मी ॲडिशनल टाकते. तुम्हाला नको टाकायचं असेल तर तुम्ही नको पण टाकू शकता, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर जाणार, ऑरिगॅनो जाणार, चिली फ्लेक्स जाणार. आता विषय काय माहिती का, एक वेळा असं झालं होतं की मी आता जे पनीरचा पराठा केला आहे ना, आता ते पनीरचं पराठ्याचं सारण उरलं होतं. तर त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकली आज, पण मी त्यावेळी लाल मिरची नव्हती टाकली कारण मी शिवचरणच्या शाळेमध्ये ते पराठा देणार होते. तर सारण जास्त उरले, भात पण उरला आहे. मग मी काय केलं, असं फ्राय केलं त्याला, तर इतकं टेस्टी लागलं. तेव्हापासून आमच्या घरामध्ये हा पनीर राईस नेहमी बनतं. पण आता ह्याच्यामध्ये ॲडिशनल मी असं टाकते की बाबा थोडंसं फोडणी देते मी याला प्रॉपर पद्धतीने. पहिला मी फोडणी नव्हती दिली, असं जस्ट मिक्स केलं होतं आणि गरम केलं, इतकं टेस्टी लागलं. त्यानंतर मंडळी, आमच्या दारामध्ये कुत्रे असतात, त्यांना मी असं दिवसवार म्हणजे घरातले दिवस बघून मी त्यांना अंडी देत असते. आता श्रावण चालू व्हायच्या आधी म्हटलं पटापट जितकं त्यांना देता येईल तितकं देईल. तर अगारोचं एक बॉयलर घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी नेहमी अंडे त्यातच उकळत असते. आणि आता माझं इंडक्शन वगैरे सगळंच गेलं आहे बाबा, कारण खूप लाईट बिल येत होतं. तर आता याच्यामध्ये मी छानपैकी अंडे उकळून घेतलेले. आणि अगारोच्या याच्यामध्ये आपण खूप गोष्टी बनवू शकतो, पोच एग बनवू शकतो, व्हेजिटेबल बॉईल करू शकतो. तर ह्याची लिंक पाहिजे असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन टाकेल, नक्की तुम्ही चेकआउट करा. त्यानंतर मी वैशूला आणायला गेले आणि इतका पाऊस होता ना बाहेर, अगेन इतका पाऊस म्हणजे एकदम बारीक बारीक बारीक, पण तो इतका जीव घेत होता ना. मी खूप सारी शॉपिंग केली इथे, चॉकलेट्स, वेफर्स, थोडेफार केक वगैरे. कारण की ना आम्ही 2 दिवसासाठी कोकणात चाललोय फिरायला, इथे दिव्यागरला, ठीक आहे. तर खूप मज्जा येणार आहे प्रवासामध्ये, खूप धमाल होणार आहे. त्यासाठी मला ना असं छोट्या मोठ्या गोष्टी कचरवचर खायला आवडतात. माझ्यापेक्षा जास्त सचिनला आवडतं, कारण तो ड्राईव्ह करतो ना, त्याला कंटिन्यू चॉकलेट, वेफर्स, केक वगैरे असं त्याला आवडतं. आणि त्याच्यासोबत मी पण खाते, मुलं पण खातात. वैष्णवी इतकी खुश झाली कारण की तिला हा भात इतका आवडतो ना, तिच्या ॲक्च्युली तो तिच्याच आवडीचा आहे. त्यानंतर तिने इतकी जोराची मिठी मारली, मला इतकं भारी वाटलं ना. आणि हे सगळं करत असताना संध्याकाळ कधी झाली कळालं नाही. अप्पर लिप्स आणि जे जॉलाईनला केस येतात ना, मला ते प्रत्येकालाच येतात ज्यांना PCOD वगैरे आहे. आणि आजकाल हल्ली हे कॉमन झालं आहे. मी अजिबात दुसरं काही रेझर किंवा काही वापरत नाही. असे खूप सारे ऑफर्स येतात, प्रमोशन्स पण येतात की रेझर यूज करून दाखवा, आमचं भरपूर पेमेंट करतात ते. पण मला ते करायचं नाही बाबा, ते रिस्क आपण चेहऱ्यावरती घेऊ शकत नाही. म्हणून मी फक्त हाताने थ्रेडिंगच करत असते. त्यानंतर 9च्या दरम्यान आम्ही निघालो झुडिओला. आणि हा जो ड्रेस आहे ना, मिंत्रावरून घेतला होता ताडोबाला जायच्या आधी, आता वर्ष होऊन गेलं आहे. आजपर्यंत एकदाही त्याचं अल्टरेशन झालेलं नाही आहे. मला अल्टर करायचं आहे पण ते होतच नाही आहे, कधी ना कधी अडचणच येते. आणि आज पण तेच झालं. पण शेवटी झुडिओला जाऊन सर्वात पहिला मी माझ्यासाठी ड्रेस बघितला, पण मला काहीच आवडला नाही. म्हणून मी एक फक्त ब्लॅक टी शर्ट घेतला. आणि मग वैशू, शिव, सचिन सगळ्यांसाठी कपडे घेत होते. बरं, आता वाढदिवस तर फक्त एका दिवसाचा असतोय, पण त्याच्या पाठीमागं जी प्लॅनिंग असते, प्लस जे शॉपिंग करायचा जो इंटरेस्ट असतो ना, ते एक वेगळंच झोन असतं. आणि ते मॅनिफेस्ट करणं किंवा ते इमॅजिन करणं, ह्या गोष्टीमध्ये किती वेगळा आनंद असतो की नाही. सेम आता वैशूचा आणि शिवचा पण वाढदिवस येणार आहे
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरला आणि डिसेंबरला माझा. पण माझ्या वाढदिवसाला असं काहीच नसतं कारण की सचिन पण बिझी असतो आणि मलाही माझा वाढदिवस साजरा करण्यात काहीच एक इंटरेस्ट नाही आणि मला नाही आवडत. माझा लास्ट बर्थडे आय थिंक माझ्या पप्पांनी केलं असेल, त्याच्यानंतर असं नॉर्मलच केक कटिंग वगैरे होते, बस एवढंच. आणि मला मोस्टली माझा वाढदिवसच आवडत नाही, बट मला माझ्या मुलांचा, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस करायला भयानक लेवलला आवडतं आणि मला खूप छान वाटतं. दिवाळी दसऱ्यासारखंच फील होतं. तर आज मी मॉलमध्ये आले होते, म्हणजे झुडिओमधनं आलो आम्ही आणि लगेच ऑटो बुक केली कारण की पाऊस होता आणि म्हटलं नको ते नाही का चिक 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 पाण्याचं द्यायचं शॉपमध्ये. तर फॉसलची वॉच घ्यायची होती आणि मला ना खूप आवडतो हा ब्रँड. म्हणजे का माहिती का, सर्वात आधी मला टायटन, सोनाटा, अजून हे काय कॅसिओ ह्या वॉचेस माहिती होत्या ज्या माझ्याकडे होत्या आधी, लग्नाच्या आधी. पण त्याच्यानंतर ना फॉसल हा इंटरनॅशनल ब्रँड मी सचिनच्याकडे पाहिला होता, लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. तर क्रिकेट खेळताना ना त्याच्याकडनं ते वॉच तुटली होती आणि ते पूर्ण त्याच्यामधले जे होते ना ऑटोमॅटिक वॉच होती ती, त्याच्यामध्ये खूप सारे ते असतात बाबा, ते माणसांच्या वॉचला खूप वेगवेगळे व्हेरिएशन असतात. तर ते सगळं नाही का चुरा झालेलं. मला इतकं वाईट वाटलं आणि ती 13,000ची होती. मग मी म्हटलं यार कधीतरी आपण बनवून घेऊया. मग ते बनवून घ्यायचं म्हटल्यानंतर त्यात जेवढ्यात वॉच बनवून मिळते तेवढ्यातच वॉच येणार आहे. तर तेव्हापासून मला घ्यायची होती. मग फायनली आज एक नवीन लॉन्च झाली आहे. असे खूप सारे वॉचेस त्याच्याकडे ऑलरेडी आहे, तर मी ते स्किप केलं आणि ही वॉच मी घेतली जी मला 23,000ला पडलेली आहे आणि मला जाम म्हणजे जाम ओरडा बसणार आहे मला माहिती आहे, कारण की एवढी एक्सपेन्सिव्ह नाही. 15,000पर्यंत वॉचेस मी त्याला घेतल्या आहेत, पण हे जरा जास्तच होतं आहे. बट लेट्स सी त्याचे रिॲक्शन्स काय असणार आहे. आणि फॉसलमध्ये खूप छान छान कलेक्शन्स आहेत बॅग्सचे, पण सध्या मला माझ्यासाठी काहीच नको आहे, मला माझ्या नवऱ्यासाठीच घ्यायचं आहे. बिकॉज हा डे त्याचा स्पेशल आणि त्याचाच स्पेशल असला पाहिजे. आणि मला नेहमी आवडतं दरवर्षी. मागच्या वर्षी त्याला आयफोन घेतला होता आणि नंतर तर कंटिन्यू त्याला वॉचेस घेत राहिले. अक्षरशः खूप सारे कलेक्शन्स आहेत त्याच्याकडे, त्याला वॉचेस खूप आवडतात. एव्हरी डे तो त्याचे कलेक्शन्स चेंज करतो आणि मला खूप. जेवणाची वेळही झाली होती, उशीरही झालेला. मग म्हटलं चला आता इथे बर्गर खाऊया, घरी जाऊया. बर्थडे ब्लॉग लवकरच येणार आहे, नक्की चेक